बातमी मालाडची आहे। विधानसभेमध्ये मालाड इथल्या महापालिकेची शाळा खासगीकरण करण्याच्या मुद्द्यावरून मंत्री मंगलप्रभात लोढा आणि असलम शेख यांच्यात वादावादी झालेली आहे। संबंधित शाळा फजलानी ट्रस्टकडून काढून प्रयास संस्थेला चालवायला दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वादावादी झाली आहे। जे या शाळा अडॉप्शनसाठी देण्यात आलेली आहे टाउनशिपमध्ये जेवढी त्यामध्ये शिक्षक आहेत त्यांची TTA ची एक्झाम होऊन ते पास झालेत का एक की हे जे मी माहिती आज सभागृहामध्ये ठेवली आहे शिक्षकांच्या संदर्भात, ट्रान्सफरच्या संदर्भात, पे स्केलच्या संदर्भात, CBSE संदर्भात या सर्वांची चौकशी एक सिनियर महानगरपालिकाचे आयुक्त किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या माध्यमातून होणार का? माननीय असलम शेख साहेबांचा जे मूल प्रश्न आहे ते मुंबई महानगरपालिका से शाळाची खाजगीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, खरे आहे का, हा त्यांचा मूल प्रश्न आहे। आता ते मूल प्रश्न सोडून ते विचारतात ते ठीक आहे, ते त्यावर बोलत नाही। हा खाजगीकरणाचा निर्णय महानगरपालिकाने 2007 मध्ये घेतला होता आणि त्यावेळी त्यानंतर 37 स्कूलाने यावेळी ते ॲडॉप्शन पॉलिसीमध्ये काय ते त्यांचे अधिकार काही नाही, फक्त शिक्षकचा सर्व खर्चा आणि स्कूल चालवण्याचा सर्व खर्चा हा ते संस्था वहन करते। माननीय अध्यक्ष महोदय, याप्रमाणे 37 स्कूलाने महानगरपालिकामध्ये प्रायव्हेट संस्थाने पुढे आले त्याने दिली। हा स्कूल पण हा जे स्कूल आहे हे पूर्वी एक फजलानी म्हणून फजलानी ट्रस्ट आहे त्याने दिलेली होती। फजलानी ट्रस्ट का जे एक नाही 6 स्कूल आहे। हा फजलानी ट्रस्टने मुलाचा शिक्षण वर्ग सुरू होता, त्यामध्ये एप्रिलमध्ये एक्झाम होता, फरवरीमध्ये लेटर लिहून पाठवला महानगरपालिकामध्ये की आम्ही या स्कूल चालवणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।